वैद्य शपथविधीच्या या कार्यक्रमाला महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहतील अशी देखील माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे। ते उपस्थित राहतील अशी माहिती प्राथमिक माहिती सध्या या ठिकाणी मिळत आहे। मात्र दुसरीकडे जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांचा कराड येथे दौरा होता, तो दौरा रद्द करून एकनाथ शिंदे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे। पण एकूण जर बघितलं तर या संपूर्ण शपथविधी सोहळ्यासंदर्भात शरद पवार यांना कुठल्याही पद्धतीची माहिती नसल्याचं देखील तसंच उघड झालेलं आहे, तसं बोलूनही दाखवलेलं आहे। या संदर्भात कुठलंही आमंत्रण जे आहे ते त्यांच्यापर्यंत अद्याप पोहोचलं नसल्याची देखील माहिती मिळत आहे। त्याच्यामुळे एकीकडे कुटुंबावर इतका मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना या संदर्भात पक्षाचा केवळ विचार करून या संदर्भात जे आहे तो हा निर्णय घेतला असल्याचं मत सध्या व्यक्त करण्यात आलेलं आहे। मात्र या एकूणच शपथविधीच्या कार्यक्रमाला नेमकं कोण कोण उपस्थित राहतील या संदर्भात अजूनही संभ्रमाचं वातावरण आहे। महायुतीचे सर्वच राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित राहतील का, तर या संदर्भात अजूनही कुठली अधिकृत माहिती आली नाही। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही या ठिकाणी उपस्थित राहतील। राज्यपाल महत्त्वाची जबाबदारी आणि शपथविधी आणि गोपनीयतेची शपथविधी जे आहे ते सुनेत्रा पवार यांना त्या ठिकाणी देणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच नेते आमदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील। सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी जे आहे ते येण्याची शक्यता देखील नाकारू शकत नाही। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या होताना बघायला मिळत आहेत। या घडामोडी मागच्या 24 तासांमध्ये वेगवान झाल्या असल्यामुळे प्रत्येक जण मुंबईपर्यंत पोहोचू शकेलच याबद्दल शाश्वती नाही। त्यामुळे नेमकं या ठिकाणी कोण कोण उपस्थित राहतील याबद्दल अजूनही तशी अधिकृत माहिती मिळाली नसली तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते।